तर आपण समुपदेशन ह्या युनिटचं चर्चा करायला पुन्हा भेटतो आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण समुपदेशनाबद्दल आणि समुपदेशनाची आवश्यकता आणि त्याची मूलतत्वे वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांच्या आणि मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून चर्चिली होती. ह्या पुढचा सिलेबसचा आपला जो भाग आहे तो म्हणजे समुपदेशनाची विविध क्षेत्रे. त्यामध्ये वैयक्तिक समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन येतं, समूह समुपदेशन येतं. अशी वेगवेगळी क्षेत्र आपल्याला अभ्यासायची आहेत. तर सुरुवातीला आपण वैयक्तिक समुपदेशन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं केलं जातं, त्याची प्रक्रिया ही कशी पार पाडली जाते याविषयी आपण आज समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण वैयक्तिक समुपदेशन आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. वैयक्तिक समुपदेशन ही एक प्रक्रिया असून ती दोन व्यक्तींमध्ये समोरासमोर घडून येते. वैयक्तिक समुपदेशनाची प्रक्रिया प्रशिक्षित उच्च शिक्षित समुपदेशकाद्वारा सुरक्षित, काळजीपूर्वक, गुप्त वातावरणामध्ये पार पाडली जाते. त्याची काही नीतितत्वे असतात. ग्राहकाच्या सहमतीशिवाय त्याची माहिती इतरांना देता येत नाही. तर ह्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समुपदेशन ही एक प्रक्रिया आहे आणि ती दोन व्यक्तींमध्ये समोरासमोर घडून येते. म्हणजे अ, समुपदेशन हे वार्तालाप करून आणि चर्चा करून घडवून आणता येते. आता सध्याच्या ह्या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन समुपदेशन सुद्धा घेतल्या जाते आणि तशा काही संस्था सुद्धा कार्यरत आहेत. जर वेळ पडली तर ऑनलाईन समुपदेशन सुद्धा घेता येतं आणि एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती एकटी असते आणि त्याला जर अशा प्रकारची गरज भासली तर काही हेल्पलाईन सुद्धा आहेत की त्या अशा वेळेस त्या व्यक्तीनं जर फोन केला तर ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारा त्या व्यक्तीला आधार देतात, धीर देतात आणि समुपदेशन करत असतात. तर ही जी समुपदेशनाची प्रक्रिया आहे, ही आपण पाहिलं की उच्च शिक्षित समुपदेशकाद्वारा सुरक्षित, काळजीपूर्वक, गुप्त वातावरणामध्ये पार पाडली जाते पहा. ह्या ठिकाणी समुपदेशक हा उच्च शिक्षित असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर समुपदेशन जे आपण पार पाडतो ते सुरक्षित आणि गुप्त वातावरणामध्ये पार पाडलं पाहिजे. हे त्याचं महत्त्वाचं मॉरल, ही त्याचं महत्त्वाची नीतितत्व आहेत, की ह्या समुपदेशनाच्या प्रक्रियेची किंवा ही जी प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे, त्या प्रक्रियेची माहिती इतरांना झाली नाही पाहिजे. फक्त समुपदेशक आणि ती व्यक्ती किंवा ज्याला आवश्यकता आहे त्याच्या जवळच्या व्यक्ती ह्यांनाच ती माहिती असली पाहिजे. इतरांना त्याची माहिती नसावी किंवा ती देता येत नाही. आणि आणखी त्या ग्राहकाच्या सहमतीशिवाय किंवा त्याच्या जवळच्या केअरटेकरच्या सहमतीशिवाय त्याची माहिती इतरांना देता येत नाही, की त्या व्यक्तीनं समुपदेशन केलेलं आहे. म्हणजे ही एक गुप्त प्रक्रिया आहे आणि म्हणून त्याविषयी कोणतीही शंका मनात बाळगता कामा नये. म्हणजे जर आपल्याला गरज पडली, तर आपण समुपदेशन घेऊ शकतो आणि इतरांना माहिती होत नाही. कारण आज जर पाहिलं तर समाजामध्ये समुपदेशक करणं किंवा समुपदेशकाकडे जाणं हे एक थोडंसं वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. परंतु ती पण एक गरज आहे. अ, ह्याची जाणीव जागृती करणं आवश्यक आहे आणि आता तशा प्रकारची जाणीव जागृती होत आहे. ज्या लोकांना ह्या गोष्टींची माहिती आहे किंवा ज्या लोकांना ह्या गोष्टी समजतात, ते लोक अ, अशा प्रकारच्या अ, गोष्टींची जाणीव जागृती करत आहेत आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आता बदलत चाललेला आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आहे. तर हे जे समुपदेशन आहे किंवा हे जे वैयक्तिक समुपदेशन आहे, तर ह्याची उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊया. तर समुपदेशन प्रक्रियेद्वारा सकारात्मक जाणीव निर्माण करणे हे समुपदेशन प्रक्रियेचं महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे अ, त्या समोरच्या व्यक्तीमध्ये एखाद्या परिस्थितीविषयी गोंधळ निर्माण झाला असेल किंवा नकारात्मक भावना निर्माण झाली असेल, तर त्याविषयी सकारात्मक जाणीव निर्माण कशी करावी? आता पहा, एखादा विद्यार्थी असतो आणि त्याला अ, अभ्यास करताना कुठे काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि त्याला असं वाटायला लागतं, की मी हे करू शकत नाही. करू शकत नाही ही एक नकारात्मक जाणीव झाली. आतापर्यंत
तो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत होता, चांगल्या पद्धतीनं मार्क्स कमवत होता. परंतु काही गोष्टी अशा घडल्या, की त्याचा आत्मविश्वास थोडा कमी व्हायला लागला आणि मग त्याला असं वाटायला लागलं, की आता मी हा अभ्यास करू शकत नाही किंवा मला अशा प्रकारचे चांगले मार्क्स मी मिळवू शकत नाही. ही त्याची जी नकारात्मक जाणीव आहे, ही नकारात्मक जाणीव सकारात्मकतेमध्ये बदलणे हे समुपदेशन प्रक्रियेचं महत्त्वाचं कौशल्य आहे किंवा तो उद्देश आहे आणि त्यासाठीच समुपदेशन प्रक्रिया ही निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल किंवा 2 व्यक्तींमध्ये आता आपण असं समजू की विवाहित व्यक्ती आहेत, तर पती-पत्नी आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठे काहीतरी बेबनाव झालेला आहे आणि दोघांनाही असं वाटतं की दोघांचंही चुकीचं आहे. परंतु एका काही क्षुल्लक कारणासाठी म्हणा किंवा गैरसमजाद्वारा जर त्यांच्यामध्ये नकारात्मकतेची जाणीव निर्माण झाली असेल आणि समोरच्याचं वागणं हे चुकीचं आहे, असं त्यांना जर वाटत असेल, तर त्यांच्यामध्ये अ, ती जी गैरसमजाची भावना आहे, ती निकालात काढणं हे समुपदेशन प्रक्रियेचं सकारात्मकता निर्माण करण्याचं ध्येय आहे. त्यानंतर दुसरं ध्येय आहे अपेक्षित बदल किंवा फलनिष्पत्ती. आता ह्या प्रक्रियेद्वारे अपेक्षित बदल घडवून आणायचा म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचं हित कशात आहे, हे त्याला किंवा त्याच्या अं, त्याचे केअरटेकर म्हणा किंवा त्याचे हितचिंतक जे आहेत, मग त्याचे पालक असतील, आई-वडील असतील किंवा आणखी कोणी. त्यांना जर असं वाटत असेल, की ह्या लोकांच्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये अपेक्षित बदल झाला पाहिजे, तर तो अपेक्षित बदल हा समुपदेशनाद्वारा घडवून आणणं हे पण त्याचं अ, ध्येय आहे. ध्येय असतं, की नेमकी समुपदेशनाची फलनिष्पत्ती काय आहे? त्यानंतर समुपदेशनाचा उपयोग आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये समुपदेशन उपयोगी पडतं की नाही, हे पाहणं ही जबाबदारी समुपदेशक आणि तो ग्राहक किंवा त्याचे पालक यांची आहे आणि समुपदेशनाचा योग्य उपयोग होत असतो आणि आजपर्यंत अनेक अशा घटनांमधून हे सिद्ध झालेलं आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्रामध्ये आणि ज्याला आपण म्हणू की प्रगत आणि अप्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा ही समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाते आणि त्याचा उपयोग हा केला जातो आणि वेगवेगळ्या स्तरावर हा उपयोग केला जातोय. आज आपण बघतोय की समुपदेशनाचा उपयोग शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा केला जातो. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काउन्सिलर नेमले जातात. महाविद्यालयांमध्ये सुद्धा काउन्सिलर नेमले जातात, की त्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये किंवा इतरत्र कुठेतरी समायोजनामध्ये त्यांना अडचणी येत असतील, तर काउन्सिलर नेमले जातात आणि ह्या अशा प्रकारे हा समुपदेशनाचा उपयोग हा वेगवेगळ्या स्तरावर होतो आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आंतरक्रिया किंवा बांधिलकी निर्माण करणे हे ध्येय आहे. आता ही जी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते, म्हणजे समुपदेशन प्रक्रियेद्वारा सकारात्मक जाणीव निर्माण केली जाते किंवा अपेक्षित बदल घडवून येणं आवश्यक आहे असं आपण म्हणतो आणि तो येतोही. पण हे केव्हा होतं? ही जी प्रक्रिया केव्हा पार पाडली जाते? जेव्हा समुपदेशक आणि ग्राहक यांच्यामध्ये कुठेतरी आंतरक्रिया होत असतील, त्यांच्यामध्ये आपुलकीचे, विश्वासाचे बंध जेव्हा निर्माण होत असतील, तेव्हा ही प्रक्रिया पार पाडली जाते. जर समोरच्या ग्राहकाला समुपदेशकाविषयी विश्वास वाटला नाही, तर तो त्या ठिकाणी थांबणार नाही किंवा तो त्याचं ऐकून घेण्याची तयारी ठेवणार नाही किंवा तो ऐकणार नाही आणि म्हणून आंतरक्रिया निर्माण करणं, अ, बांधिलकी निर्माण करणं हे पण समुपदेशनाचं ध्येय असतं आणि वैयक्तिक समुपदेशनामध्ये समुपदेशक आणि अ, ग्राहक ह्यांना समोरासमोर बसून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आंतरक्रिया आणि बांधिलकी निर्माण झाल्याशिवाय पार पाडल्या जात नाही आणि ह्या पद्धतीनं त्याची ध्येय उद्देश आपण पाहिली आहेत. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. पहिलं ध्येय आहे समुपदेशन प्रक्रियेद्वारा सकारात्मक जाणीव निर्माण करणे. दुसरं ध्येय आहे की अपेक्षित बदल किंवा त्याची फलनिष्पत्ती झाली पाहिजे. तिसरं ध्येय आहे समुपदेशनाचा उपयोग योग्य पद्धतीनं झाला पाहिजे आणि चौथं ध्येय आहे आंतरक्रिया किंवा बांधिलकी निर्माण करता आली पाहिजे. नेक्स्ट. आता ही जी वैयक्तिक समुपदेशनाची प्रक्रिया आहे ही कशी पार पाडली जाते बघा. तर शिक्षित समुपदेशकाद्वारे समुपदेशन करणे हे एक महत्वाचं आहे. पहा,
समुपदेशक हा उच्च शिक्षित किंवा शिक्षित असला पाहिजे. आणि त्यासाठी ती महत्वाची अट आहे आणि म्हणूनच शिक्षित समुपदेशकाद्वारा समुपदेशन करणे आवश्यक आहे. आता शिक्षित समुपदेशक नसला तर काय होईल पहा. अ, आज हा जो आपण कोर्स करतो आहोत, हा एक तुमच्या ट्रेनिंगचा एक भाग आहे, की तुम्ही काउन्सिलिंग करायची किंवा तुम्हाला काउन्सिलर व्हायचं आहे, तर त्याची काही टप्पे किंवा त्याच्याविषयीच्या काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. तसे समुपदेशक आपल्याला समाजामध्ये बरेच भेटतात, भेटतील. प्रत्येक शिक्षक समुपदेशक असतो, प्रत्येक आई समुपदेशक असते, घरातले वडीलधारी मंडळी, वडील म्हणा किंवा आजी-आजोबा हे सगळे समुपदेशक असतात. परंतु कधी-कधी काय होतं, की ह्यांना कोणत्या पद्धतीनं समुपदेशन करावं हे जमत नाही. काही लोकांना ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं जमतात आणि समोरच्याचा मग तो समोरचा व्यक्ती कोणी असेल नात्याने, तो मुलगा असेल किंवा आणखी कोणी असेल, तर त्याला ते चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतात. त्यासाठी त्याला शिक्षणाची आवश्यकता नसते. परंतु काही लोकांचं वागणं आपण ज्याला असं म्हणू, की हे आडमोठ्या प्रकारचं असतं, की समोरच्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे, मानसिक अवस्था काय आहे आणि तो कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे न बघता एकदम त्याच्यावरती राग काढणं किंवा अ, त्याला आपल्या पद्धतीनंच वागायला लावणं आणि मग त्या पद्धतीनंच सांगणं. अ, असे काही लोक करत असतात. पहा, की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, की आई-वडिलांना मुलं बरंच असं म्हणतात बऱ्याच वेळा, की तुम्ही आता आम्हाला लेक्चर देऊ नका. आता हे जे लेक्चर देणं आहे, तर त्यांना असं वाटत असतं, की हे उगाच आपल्याला काहीतरी सांगत असतात. परंतु तेच जर एखाद्या प्रशिक्षित समुपदेशकाद्वारे त्यांना सांगितलं, तर त्यांना ते पटायला लागतं आणि असं होतं सुद्धा. मग हा जो शिक्षित किंवा प्रशिक्षित समुपदेशक असतो, तो अ, काय करतो, तर तो त्या दोघांच्यामध्ये कुठेतरी आपुलकी निर्माण करतो. आणि ही जी आपुलकी आंतरक्रिया निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, ही प्रशिक्षणाद्वारा साध्य होते आणि म्हणूनच अ, श शिक्षित समुपदेशक आणि त्याची काही कौशल्य ही फार महत्त्वाची असतात, की त्यानं ह्या ग्राहकासोबत कशाप्रकारे आपला संबंध प्रस्थापित केला पाहिजे. त्यानंतर समुपदेशनाचे सत्र, वेळ आणि संख्या. पहा, समुपदेशनाची सत्र असतात, की अ, सुरुवातीचं सत्र, नंतरचं सत्र किंवा त्याचं ड्युरेशन म्हणजे त्याची वेळ, की कोणत्या किती वेळ समुपदेशन करायचं. तर सुरुवातीचं जे सत्र असतं ते अ, थोडा वेळ म्हणजे कमी वेळापुरतं शॉर्ट टर्म बेसिसवर पहिलं सत्र घ्यावं लागतं. अ, समोरच्या व्यक्तीची मानसिकता पाहून आणि त्याचा कल बघून समुपदेशनाच्या सत्राची वेळ ही ठरविली जाते. कदाचित पहिल्या सत्राची वेळ जर समुपदेशकाचं म्हणणं ग्राहकाला किंवा त्या व्यक्तीला जर पटायला लागलं, तर तो त्याचा ड्युरेशन वाढवू शकतो. तो त्याचा वेळ हा वाढवू सुद्धा शकतो आणि नंतरची जी सत्र असतात ती लाँग टर्म सुद्धा तो घेऊ शकतो. त्यानंतर समुपदेशनाची यशस्वीता, तीव्रता आणि अस्थिरता पहा. समुपदेशनाची यशस्वीता कशावर अवलंबून असते पहा. समुपदेशन ही प्रक्रिया आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती यशस्वी सुद्धा झाली पाहिजे आणि यशस्वी होत असते. मग ही जी यशस्वीता ही अवलंबून आहे त्यावर त्याची तीव्रता आणि अस्थिरता यावर. आता तीव्रता म्हणजे कशाची तीव्रता? तर त्या समोरच्या ग्राहकाची समस्येची तीव्रता किती आहे पहा. समुपदेशनाची यशस्वीता ही त्याच्या समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि जेव्हा त्याला ही ग्राहकाची समस्या लक्षात येते आणि ही समस्या कशी सोडवावी ह्याची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होऊन तो त्याप्रकारे प्रयत्न करायला लागतो आणि योग्य दिशेने जर तो ते प्रयत्न करत असेल, तर ग्राहक सुद्धा त्याला योग्य प्रतिसाद देतो आणि मग त्याचं समुपदेशन यशस्वी व्हायला लागतं. ही प्रक्रिया कधी-कधी अ, एका सिटिंगमध्ये म्हणा किंवा एका सत्रामध्ये, 2 सत्रामध्ये, 3 सत्रामध्ये सुद्धा पार पाडली जाते आणि म्हणून त्या समुपदेशकाला समोरच्या ग्राहकाच्या समस्येची तीव्रता ही लक्षात आली पाहिजे, की नेमकी काय आहे तीव्रता, कोणत्या पातळीपर्यंत त्याला अडचणींचा सामना करावा लागतो आहे, हे सर्व त्याला समजणं आवश्यक आहे. आणि अस्थिरता म्हणजे अ, समोरचा ग्राहक हा त्या समस्येमुळे किती विचलित झालेला आहे, त्याचे अस्थिरतेचं प्रमाण किती आहे, हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याची ती अस्थिरता
एन्झायटी ज्याला म्हटलं जातं, की ती कमी करणं हे पण समुपदेशकाचं कर्तव्य असतं, कार्य असतं. त्यानंतर सकारात्मकता निर्मिती ही तर आपण पहिल्यांदाच पाहिलं, की आपला उद्देश जो आहे समुपदेशनाचा तोच नेमका सकारात्मकता निर्मिती करणं आहे. मग ही सकारात्मकता निर्मिती करायची तर नेमकं काय करायचं? तर प्रशिक्षित समुपदेशक ह्यासाठी वेगवेगळे तंत्र अवलंबत असतो. तर ह्यासाठी अ, समुपदेशकाने ग्राहकाच्या मनामध्ये सकारात्मकतेबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे. अ, त्याच्या मनात समुपदेशक आणि त्याला ज्या समस्येला सामना करावा लागतो, ज्या समस्येचा सामना त्याला करावा लागतो आहे, त्या समस्येबद्दल त्याच्या मनात सकारात्मकता निर्माण झाली पाहिजे, की आपल्याला ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे आणि आपण ह्याचा वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करू शकतो. ही सकारात्मकता निर्मिती त्याच्या विचारांमध्ये एकदा आली, की अ, तो आपल्या पद्धतीनं अ, आणि समुपदेशकाच्या सहाय्यानं आपले प्रश्न किंवा समस्या ह्या सोडवू शकतो. नेक्स्ट आता अ, आपण पहिल्यांदा समजून घेतलंय, की ह्याच्या काही पायऱ्या आहेत, काही प्रक्रिया आहेत. तर प्रथम समुपदेशनाची प्रक्रिया जी आहे, तर प्रथम समुपदेशनाला पायाभूत सत्र असं म्हटलं जातं. म्हणजे ते बेसिक सत्र आहे, की मूळ समस्या काय आहे ते समजून घेणं हे प्रथम समुपदेशनाचा हा उद्देश असतो. तर ग्राहकांच्या मूळ समस्या समजून घेणं अ, ही पहिली पायरी आहे आणि म्हणून आणि ते बेसिक आहे. पहा, समुपदेशकाला ग्राहकाकडून त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत हे समजल्याशिवाय तो त्याच्या पुढच्या कामाची दिशा किंवा त्याच्या पुढच्या कृतीची दिशा हा ठरवू शकत नाही आणि म्हणून ग्राहकाची मूळ समस्या समजून घेणं हे अ, अतिशय महत्त्वाचं असतं. ही त्याची हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर त्याला बोलते करणे. पहा, आता ही समस्या समजून घेत असताना तो बोलल्याशिवाय हे करणार नाही आणि म्हणून त्याला बोलते करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग तो बोलता होण्यासाठी काय करावं? आता पहा, समुपदेशकाकडे वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येत असतात आणि त्यांची मानसिकता, त्यांची भावनिकता, त्या सामाजिक परिवेश या सगळ्या गोष्टींचा होमवर्क किंवा अभ्यास त्यांना सुरुवातीला करून घेतला पाहिजे, की त्याच्या आवडी-निवडी, त्याचे कल हे सगळे आधी त्यानं समजून घेतले पाहिजे त्याच्या इतरच्या लोकांकडून आणि मग त्या पद्धतीनं तो त्यांना बोलतं करू शकतो, की समजा एखादी मुलगी आहे आणि तिला अभ्यास करायला नाही आवडत, पण अ, तिला एखादं आपण ज्याला असं म्हणू, की नृत्यकला आवडते. आणि तिच्या घरच्या लोकांना ते नको आहे. तर तिला काय आवडतं हे तिच्या मैत्रिणींकडून, तिच्या आई-वडिलांकडून ह्या गोष्टी समजून घेणं. सुरुवातीला हे हा अभ्यास ज्याला आपण होमवर्क म्हणू, हे होमवर्क करणं हे त्या समुपदेशकाचं काम आहे. आणि मग जेव्हा त्या तिच्याशी संवाद साधताना तो असं म्हणेल, की अ, तुला तर नृत्य छान करता येतं. तू तर तुझ्या शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये तू खूप छान नृत्य केलं होतं, असं तुझ्या मॅडम सांगत होत्या किंवा तुझी मैत्रीण सांगत होती. असं जेव्हा तिच्या आवडीच्या विषयाशी संबंधित समुपदेशक बोलायला लागेल, तेव्हा ती एकदम आपली समस्या सांगायला लागेल, की मला तर हे असं आवडतं, पण माझी आई किंवा माझे बाबा तर मला नाही म्हणतात. आणि मग अ, तिच्या वागण्यामध्ये कुठेतरी असमायोजन निर्माण होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या प्रथम समुपदेशनामध्ये, या पायाभूत सत्रामध्ये ह्या करता आल्या पाहिजे. त्यानंतर ग्राहकाला सकारात्मकतेकडे वळवणे हे अतिशय आवश्यक असतं, की हे असं करत असताना मग तो जो ग्राहक आहे त्याला असं वाटायला लागतं, की नाही कोणीतरी आपल्या आवडीचं, आपल्या पद्धतीनं आपल्याशी बोलतो आहे आणि म्हणून त्याला कडे वळवण्यासाठी त्याच्याच आवडीच्या गोष्टी करून त्याला त्या गोष्टींकडे आपण वळवू शकतो. आपण त्याला एक एक चांगल्या पद्धतीनं त्याचं मन आणि विचार चांगल्या सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आता हा जो प्रथम सत्राचा कालावधी आहे, हा कालावधी साधारणतः किती असावा? कधी-कधी हा कालावधी 50 मिनिटापर्यंत असतो,
कधी कधी 50 मिनिटाच्या पेक्षा जास्त 90 मिनिटापर्यंत सुद्धा तो असू शकतो. म्हणजे जर समजा ग्राहक समुपदेशकाशी जर चांगल्या पद्धतीनं बोलणी करायला लागला तर 50 ते 90 मिनिटाचा कालावधी सुद्धा लागतो. आणि मग ह्या प्रथम सत्राच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा समस्या त्याच्या जर लक्षात आल्या तर त्यावरती उपाय योजना करणं, सुचविणं किंवा त्या अंमलात आणणं हे पण आपण बऱ्यापैकी करू शकतो. आणि म्हणून हा जो कालावधी आहे, हा कालावधी त्या समस्येची तीव्रता किती आहे आणि तो ग्राहक किती बोलता झाला ह्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणूनच या ठिकाणी समुपदेशकाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या समोरच्या व्यक्तीचा भावना आणि त्याच्या सर्व एकूणच त्याची सामाजिक जाणीवा या सगळ्यांचा अभ्यास हा समुपदेशकाला असतो. आणि अभ्यास असतो म्हटल्यापेक्षा वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. त्यानंतर त्याच्यावरती तो उपाय सुचविणे आणि अंमलात आणणे. आता विद्यार्थी असेल किंवा मग एखादा आपण म्हणू की वृद्ध असेल किंवा एखादं विवाहित दाम्पत्य असेल, तर ह्यांच्या समस्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याच्यासमोर येत असतात. ह्या त्यांच्या समस्या त्यांच्यावर उपाययोजना सुचवणं आणि त्या अंमलात आणणं. तर ह्या अंमलात आणल्या की नाही हे बघण्यासाठी त्याला दुसरं सत्र आयोजित करावं लागतं आणि तो उपाययोजना सुचवितही असतो. नेक्स्ट, पहिल्या सत्रामध्ये ज्या काही गोष्टी त्यानं सांगितल्या किंवा जे काही उपाययोजना त्यानं त्या समोरच्या ग्राहकाला सांगितल्या त्या अंमलात आणल्या की नाही, तर त्याच्यासाठी त्याला फॉलोअप सत्र किंवा दुसरं समुपदेशन सत्र ठेवावं लागतं. आणि हे अतिशय महत्त्वाचं असतं पहा. आणि म्हणून आपण नेमकं समोरच्या ग्राहकाला काय सांगितलेलं आहे या संबंधीची टिपणं किंवा नोट्स ह्या त्या समुपदेशकाला सुद्धा काढून ठेवणं आवश्यक असतं. ते त्यांना काढून ठेवलं पाहिजे की आपण याला नेमकं काय सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी मग फॉलोअप सत्राचं आयोजन केलं जातं. की एखादा समजा विद्यार्थी आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की त्याला असं वाटतं की मी हा अभ्यास करू शकत नाही किंवा मला ह्याच्यामध्ये कमी मार्क्स पडू शकतात. मग हे कमी मार्क्स पडू नये म्हणून मग त्याला साठी काहीतरी कृती किंवा काही गोष्टी समुपदेशक सांगत असतो. आता ह्या कृती कोणत्या? तर त्याला समुपदेशन करताना तो मेडिटेशन करणे, प्राणायाम करणे, योग करणे हे सांगू शकतो. त्यानंतर काही अफर्मेशन्स जी आहेत सकारात्मक पद्धतीची की आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, अशा प्रकारची अफर्मेशन्स तो त्याला दिवसाला काही संख्येमध्ये ठरवून देऊ शकतो. किंवा एखादा मंत्र की ज्याला आपण गायत्री मंत्र आहे की ज्याच्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे त्याच्यावरती स्थिर राहू शकेल. तर अशा प्रकारचा तो गायत्री मंत्र त्यानं 24 वेळा म्हणावा एकसारखा, म्हणजे मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे स्थिर राहील. तर अशा प्रकारच्या समजा विद्यार्थ्याला त्यानं उपाययोजना सांगितलेल्या आहे आणि हे त्याला 15 दिवस करायला सांगितलं आणि सांगितलं की तू 15 दिवसांनी मला पुन्हा भेटायला ये. मग 15 दिवसांनी पुन्हा भेटायला आल्यावर तो त्याचा फॉलोअप घेतो की त्यानं ते मेडिटेशन केलेलं आहे का, त्यानं तशा प्रकारचे योग धारणा केलेले आहेत का, त्यानं अशा प्रकारे गायत्री मंत्र हा 24 वेळा म्हटलेला आहे का, त्याला किंवा त्याच्या सोबतचे जे पालक आहेत त्यांना सुद्धा समुपदेशक या सगळ्या गोष्टी विचारू शकतात आणि त्याचा फॉलोअप घेऊ शकतात. आणि मग तो त्याच्यामध्ये कितपत यशस्वी झाला, जर यशस्वी झाला किंवा नाही, किंवा ते करताना त्याला कुठे अडचणी आल्या हे पण समजून घेणं हे समुपदेशकाचं कार्य असतं, कर्तव्य असतं. आणि मग तो त्याच्यावरून ठरवतो की ही समस्या कुठपर्यंत आपण सोडवल्या गेलेली आहे आणि याला आता आणखी पुढे काय करायचं आहे. तर त्याची ती तीव्रता आणि ती समस्या पाहून तो आपली समस्या आणखी पुन्हा कशी सोडवायची, त्याची समस्या कशी सोडवायची ह्याची पातळी ठरवतो, याचा तो ध्येय पुन्हा ठरवतो. आणि मग या समस्येतून निष्कर्ष काढणं आणि यशस्वीता ठरवणं हे पुढचं कार्य. मग त्याच्यातून तो निष्कर्ष काढतो की ह्या पातळीपर्यंत ह्या विद्यार्थ्याला आपल्याला आणखी काय कृती कार्यक्रम द्यायचा आहे किंवा त्याला यशस्वीता करायची आहे. तर ही जी कार्य आहेत तर त्याच्यासाठी केस स्टडी किंवा उदाहरणं देणं हे पण आहे की पहिल्यांदा त्यानं
त्याला जी कृती सांगितलेल्या होत्या त्यात तो होमवर्क केलं की नाही, आणि होमवर्क केल्याचे फायदे मग त्याच्या लक्षात आणून देणं, किंवा आणखी एखादा कोणीतरी अशा प्रकारचा विद्यार्थी असेल तर त्याची केस स्टडी किंवा त्याला देणं आणि ते उदाहरण देऊन त्याला समजावून सांगणं की अशाच प्रकारे त्या दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं असं केलं होतं तर त्याला असा फायदा झाला होता. या सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगणं आणि त्याच्याकडून त्या प्रक्रिया पुन्हा करून घेणं, हे अ, समुपदेशक हे करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये खरोखर समुपदेशकाचे कौशल्य हे फार महत्वाचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, समुपदेशन आणि समुपदेशकाची ही अशा प्रकारची ही कला ही अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला जे म्हटलं जातं की वैयक्तिक समुपदेशक असेल किंवा आणखी कोणी असेल तो प्रशिक्षित असला पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आणि त्याच्या एकूणच समस्येचा विचार करून आणि त्याची गुप्तता ठेवणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कितीही काही झालं तरी समाजामध्ये अ, आणि भारतीय समाजामध्ये अजूनही या सगळ्या गोष्टींविषयी पाहिजे तेवढी जागरूकता निर्माण झालेली नाही. आणि म्हणून अ, ह्याचं ते इथिक्स आहे, याचं ते मूलतत्वच आहे, की नीतितत्व आहे, की ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय पद्धतीनं घडून आल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या समुपदेशनाची प्रक्रिया ही गुप्त वातावरणामध्ये घेतल्या गेली पाहिजे. आणि म्हणून समुपदेशकाची जबाबदारी ही फार मोठी असते. आणि दुसरं जर असं म्हटलं तर आपण पाहतो की व्यक्तीला इन जनरली म्हणजे सामान्यपणे व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करणं कठीण जात असेल तर त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला मदत करणे आणि हे असं का घडत आहे? तर कुठेतरी विद्यार्थी मित्रांनो, मला सांगावसं वाटतं, की ही जी धकाधकीची वेळ आहे, माणूस माणसापासून दूर राहत चाललेला आहे. त्याला कारण अनेक आहेत. त्याला अ, एक म्हणजे व्यक्तिवाद आहे, स्वतःचं त्याला अ, विकास करायचा आहे, जगासोबत चालायचं आहे, नव्हे धावायचं आहे. आणि सोशल मीडिया, की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला असं वाटतं, की मी ह्या सोशल मीडियासोबत चांगल्या पद्धतीनं संवाद साधू शकतो. अ, मला इतरांची कोणाची गरज नाही. पण असं नाही. मनुष्याला अ, इतरांची आणि समाजाची गरज भासत असते. पहा, एरिस्टॉटलने जे मूलभूत वाक्य समाजशास्त्राबद्दल आणि व्यक्तीबद्दल म्हणून ठेवलेलं आहे, की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. हे 100% खरं आहे. आज जरीही आपण असं म्हणू, की कितीही सोशल मीडिया असला, घरामध्ये टीव्ही असला आणि तो त्याच्याशी पाहत असला, बोलत असला, तरीही त्याला कुठेतरी एक वेळ अशी येते, की हा टीव्ही आता बंद करावा, मोबाईल हा आता ठेवून द्यावा. आपलं जे Instaचं, Facebookचं अकाउंट आहे, हे आता बंद करावं आणि आपल्या मित्राशीच प्रत्यक्ष जाऊन बोलावं किंवा आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याशी स्पष्ट जाऊन एकदा बोलावं, असं माणसाला आजही वाटतं. आणि म्हणून मग माणूस कितीही मोठा झाला, तरी ही जी अपरिहार्यता आहे समाजाची किंवा सामाजिक आंतरक्रियेची, तर ही अपरिहार्यता अ, माणसानं डावलता कामा नये. आणि म्हणूनच अशा प्रकारे माणसाला समस्या येणारच आहेत. आपल्याला जगासोबत चालायचं आहे, आपल्याला आपला विकासही करायचा आहे आणि अशा समस्या जर आल्या तर त्या सोडवायच्या सुद्धा आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा सहारा घेणं हे कमीपणाचं नाही आहे. कोणालाही कोणत्याही स्तरावर, कोणत्याही टप्प्यावर अशा प्रकारची गरज पडली, तर त्या व्यक्तीला कमीपणा न वाटू देता त्याला त्या समुपदेशकापर्यंत नेणं किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं समजून सांगणं, ही एक चांगल्या समुपदेशकाचं कार्य असतं. चांगल्या समुपदेशकाची ही जबाबदारी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं हे सगळं काही करू शकतो. आणि हा कोर्स आणि ह्या कोर्समध्ये हे जे समुपदेशनाचं युनिट मी ॲड केलेलं आहे, ते याच्यासाठीच की कुठेतरी मला असं जाणवतं, भासतं की अ, बऱ्याचशा लोकांना आपले विचार, आपल्या भावना प्रकट करण्यासाठी अ, वेळ नसतो, कोणी व्यक्ती जवळ नसतात आणि कोणाची मदत घ्यावी हे पण कळत नाही. तर अशा लोकांपर्यंत हा सगळा कोर्स पोहोचला पाहिजे, सगळ्यांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत. ह्या सगळा उद्देश ठेवून हे समुपदेशनाचं युनिट मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे. आपण एवढ्यावर होणार नाही, हे तर निश्चितच आहे. ह्याच्या पुढचा कोर्सही तुम्ही करावेत आणि एक चांगलं समुपदेशक व्हावं असं मला वाटतं.
आज आपण ह्या ठिकाणी आपलं हे समुपदेशन, वैयक्तिक समुपदेशनाची जी चर्चा आहे, ह्या ठिकाणी थांबवूया. तुम्हाला ह्याबद्दल आणखी काही शंका, कुशंका असतील, तुम्ही टिपून ठेवा आणि आपलं जेव्हा ग्रुप डिस्कशनचं सत्र होईल, तेव्हा तुम्ही मला ह्याबद्दल अ, प्रश्न विचारू शकता, माहिती विचारू शकता. ठीक आहे. आपण आज ह्या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.